मग फोटो घ्यायला भरपूर समस्या वगैरे आहे सर्वांच्या इथे खूप अशी मोठी लाईन नमस्ते माझे मित्रांनो, आज मी गणपतीपुळेलाच आहे आणि गणपतीपुळेवरून जाणार आहे नाणीजला, नाणीजवरून जाणार आहे गोव्याला। तर आम्ही इथं आता सर्वजण तयार होतो। पप्पांची अजून काय आंघोळी झालेली नाही, भाऊंची झाली, ताईची झाली, इकडे बाळाला पण ताई तयार करतोय, छोटी पण आता तयार होतोय। आम्ही इथून निघणार आता थेट जाण्यासाठी नाणीजला, तिथून जाणार गोव्याला। चला जाऊ आपण, चला आता आपण निघू मित्रांनो। पण इकडे माझी मुलगी बघा, तुम्हाला जर मेकअप करण्यासाठी इथे रूम मध्ये आरसा नसेल, आम्हाला आहे पण ताई तिकडे करतोय, तर मेकअप करण्यासाठी आरसा नसेल ना, तो मोबाईल आहे ना, आणि तुमच्या मोबाईलवर तिने सुद्धा टॅब घेतलाय, त्या टॅबवरती मेकअप करा बघा। आवडला तर माझ्या मुलीसाठी लाईक करा। चला चला जाऊ, चला मी चाललो पुढे। काय बघा आम्ही बाहेर आलोय, चला गाडी जाऊ जाऊ। चला आमची मंडळी गाडीत बसलेली आहेत। सेट बसले का? ओके ओके चला बसो। चला आता आपण निघालो कुठं? नाणीजला जायचं आपण। कुठं? गोव्याला? इकडे बघून बोल मामाकडे। कुठे जायचं? चला पहिले नाणीजला जाऊ, नंतर गोव्याला जाऊ, स्वामींचे दर्शन घेऊ आपण। जाऊ नंतर गोव्याला जाऊ। माकडा काय ऐकणार नाही। चला आम्ही आता नाश्ता केलाय आणि नाश्त्याचा बिल आमचे पप्पा भरणार आहेत। शेड बघ कसे, मेंदूवडे खूप छान आहेत, मस्त मेंदूवडे आहेत, गाडीचे मेंदूवडे आहेत ना रे। पप्पाने टिप पण दिली आणि निघलो आम्ही। चला चला आता आपण नाश्ता करून निघालेलो आहोत, आता जायचा थेट नाणीज। चलो मित्रांनो, इकडे बघू शकता पूर्ण झाडीच झाडी आहे, डोंगर पण खूपच दिसतात इकडे वरती। कधी मी आता उंच किनारपट्टीवर आहे गणपतीपुळेच्या। झाडे बघा, आता मी कोल्हापूर हायवेवरती आहेत, रस्त्याचं काम बघा किती चालू आहे। बघा हा एकदम पूर्ण तिकडे निघतो डायरेक्ट, हा हायवे झाला का की टॉप आपण इथे जाऊ शकतो। सध्या आपल्याला इकडून जायचं आहे, चला। तेरी मेरी मजबुरिया, तेरी मेरी मजबुरिया। बघा हा भाचा मी मधीन गाणी घेतला का यो मधीन गाणी घेतो याचा, याला तर त्याच्या गाण्याची हौस आहे नुसती। बोल गाडी चल। आता आम्ही नाणीजला पोहोचलेलो,
मोठा आहे आम्हाला वरती जायचं. आम्ही आता आलेलो आहोत. एंट्री आहे हे बघ इथे कसं दिसते बघ सगळं काय दिसला मार्ग केलेला आहे मार्ग. चला आता महाराजांचं आपलं दर्शन पण भेटणार आहे वरती पार्किंग. चला आपण पार्किंगला गाडी लावतो इथे. थँक्यू. आपण पार्किंगला आलेलो आहे. ही पार्किंग आहे. इथे पार्किंगला 20 रुपये टोकन दिला जातो. इथून जाऊ तिकडे पलीकडे कुठे तिथं जागा तिथं लावा नाही इथून जाऊ त्या गाडीच्या मागे कुठे जावा मला जागे चला आता पार्किंगला लावतो इथं. आम्ही तर आता पार्किंगला गाडी लावलेली आहे आणि आम्ही उतरतो. चला आता आम्ही दर्शनाला चाललो. गाडी पार्किंग बघा फुल आहे. चला आता इकडे आपण खाती उतरू आणि तिथे महाराज पण बसलेले आहेत बघा तुम्ही. लाईनीला पण आपण राहू दर्शन घेऊ. खूप अशा पायऱ्या खाली उतरण्यासाठी आता पप्पाला पायांची मुलं जमणार नाही म्हणून पप्पा इथे बसलेत. तुम्ही दर्शन घेऊन या मग मी जातो. स्वामी बघा बसलेले आहेत इथे. चला आपण जाऊ. इकडे लाईन लागलेली आहे. आम्ही आता लाईनीत उभे राहणार आहेत माऊलींचे दर्शन घेण्यासाठी. खालती अशी लाईन झाली आहे. चला आपण लाईन जाऊ. मित्रांनो दर्शनची लाईन बंद केलेली आहे. सध्या समस्याची लाईन चालू आहे. दर्शनाची लाईन इकडे बघा तुम्ही बंद केलेली आहे. स्वामी इकडे बघा आहेत समोरच. मित्रांनो आम्ही स्वामीचे दर्शन घेतले. समस्या पण चालू आहे. खूप अशी गर्दी आहे तिथे. फोटो किंवा व्हिडिओज बंद आहेत. त्याच्यामुळे आम्ही इकडे साईडलाच तुम्हाला मी दाखवू शकतो. इथे स्वामी बघा इकडे बसलेले आहेत. भरपूर समस्या वगैरे आहे सर्वांच्या. इथे खूप अशी मोठी लाईन आहे. चला आपण पुढे जाऊ. सेवा करणार
ते महाप्रसाद भेटतो. मंदिर तुम्ही पाहू शकता, पूर्ण रथाच्या आकारासारखं आहे. पाठीमागच्या बाजूला सुद्धा रथाला जसा पायऱ्या म्हणजे शिड्या असतात तशा शिड्या आहेत. हा ही पाठीमागची साईड आहे. इकडे सुद्धा खूप अशी जागा आहे. इकडे झाडं झुडपं भरपूर आहेत. मंदिर बघा तुम्ही कसं खूप रथासारखं आकार. मंदिरात जाण्यासाठी आम्ही इकडे चपला या रॅक मध्ये शूज रॅक मध्ये काढलेले आहेत. आम्ही आता पुढे चाललो. मंदिरामध्ये तुम्ही हे पहिले चाक बघू शकता. त्याला चाकांच्या कुंड्या सुद्धा लावलेल्या आहेत. मंदिराच्या पुढे या रथाला ओढण्यासाठी हत्तींची जोडी लावलेली आहे. गजराज मंदिर बघा तुम्ही. आणि ही समस्याची लाईन चालू आहे. तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हे ब्रीद वाक्य महाराजांचे आहे. सर्वांना समवेत भाव. आपण आता मंदिरात आत जाऊ. आपल्याला आतमध्ये व्हिडिओसाठी बंदी आहे, त्यामुळे आपण मोबाईल फक्त आतमध्ये ठेवू. इथे तुम्हाला इथलाच भाग दाखवतो. कुठला आतमध्ये व्हिडिओसाठी बंदी होती म्हणून आपण काय व्हिडिओ आतली घेतली नाही. तुम्हाला मी बाहेरच दाखवलेलं आहे. ते स्वामी बसले आहेत अजून समस्यांसाठी. बघू शकता ही कलाकृती सुद्धा कशी मस्त आहे. तर चला आपण जाऊ पुढे. चला चला आम्ही आता शोध आमचे घेतले आणि आम्हाला तरी तो पुढे. चला मला काय करतो. चल पुढे. दर्शनासाठी लोक खूप आलेले आहेत. इकडे बघा तुम्ही बघू शकता खालती बसले आहेत या साईडला सुद्धा आणि इकडे पण भरपूर असे बसलेले आहेत. समोरून आपल्याला व्हिडिओ घेता येणार नाही म्हणून मी तुम्हाला लांबूनच दाखवते. आणि इकडे या साईडला लोक जी आहेत आता थांबलेली ती सर्व भोजनालयासाठी आली. भोजनालय आता सुरू होईल थोड्या वेळातच.
इथे स्वामी आहेत. आणि इकडे गर्दी तुम्ही बघू शकता, खूप अशी लाईन आहे. फोटो काढणं काम नाही. आता आम्ही पार्किंग मध्ये आलोत. इथून आम्ही निघणार, डायरेक्ट गोव्याला जातो. चला चला आता आम्ही इथून जाणार गोव्याला. गोव्याला आम्हाला किती 4 तास 4 मिनिटं लागतील. चला आम्ही आता निघलेलो आहोत. या साईडला आपल्या खालती उतरायचं आहे. मंदिराला सभोवताली किल्ल्यासारखे आपले इकडे बाहेर जाण्यासाठी माकडा बघा, माकडा. मकरवाचा काय राहण्यासाठी सुद्धा सोय आहे. खूप असं छान वातावरण इकडे. भारी आहे बघण्यासाठी. घेऊ घ्या पण पुढे गेलो चिप्स यायला पाहिजे लोक. ओके चला मित्रांनो, तुम्हाला हा नानीचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.